या ताईंनी आपला कॅमेरा पाहून त्यांची कला सादर करण्याचे ठरवले. Hare Krishna. तुम्ही प्रसाद खाबो. किती बोलची Hare Krishna. Hare Krishna. YZ कर्जन XYZ कर्जन. तर आता आपण निघालो आहोत प्रभुपाद यांच्या जन्मस्थळी, जिथे आपण राधाराणींचं असं एक रूप पाहणार आहोत जे आत्तापर्यंत कुठल्याही मंदिरात आपण पाहिलेलं नाही. प्रभुपाद यांचा जिथे जन्म झाला ते ठिकाण होतं त्यांचं आजोळ, आणि त्या आजोबांच्या घराजवळ एक राधा गोविंददेव मंदिर आहे, जिथे ते नेहमी येत असे दर्शन घेण्यासाठी आणि आरती करण्यासाठी. हे मंदिर राधाराणीच्या त्रिभंग मुद्रेसाठी प्रचलित आहे. आणि हे आहे प्रभुपाद यांचं जन्मस्थळ. हे ठिकाण आता इस्कॉन संस्था सांभाळते. This is if you wish to use Prabhupada birthday, so we'll take a group photo sometime. You all can do Dandavat Pranam, this is jackfruit. And here is a section where the foundation ceremony of Prabhupada Memorial was done. So when Maharaj was here, this was an AC Pandal. बताया थे और तब श्री भक्तिविनोद ठाकुर, और तब जब भक्तिविनोद ठाकुर थे ऐसा कहते थे कि ये तिलक लगाना भी एक यूनिक कार्य समझा जाता है. तिलक हॅलो, तुम्ही प्रसाद खाबो. किती बोलची प्रसाद. लहान पोर पाहून आम्ही संधी साधली आणि आमची तुटकी फुटकी बंगाली भाषा वापरून आम्ही त्या लहान मुलाशी संवाद साधला. Hello guys, so we are at Kolkata Metro and this is how we are traveling right now. चला चला पुढे चला. हाँ हाँ पता है लेकिन सामने से व्हिक्टोरिया मेमोरियलला जाताना इथे असं काहीतरी घडलं जे मला अजिबात अपेक्षितच नव्हतं. या ताईंनी आपला कॅमेरा पाहून त्यांची कला सादर करण्याचे ठरवले. या ताईंना वाटलं की मी रांगेत घुसण्यासाठी व्हिडिओ काढायची ॲक्टिंग करतोय, पण मी खरंच व्हिडिओ काढत होतो. सो आता आलो आहोत आम्ही विक्टोरिया काय आहे मेमोरियलला. हां, विक्टोरिया मेमोरियलला. तर हे कोणतरी आहे तिथे, डॉमिनिक की काहीतरी आहे त्याचं नाव. आपल्याला फक्त एकच डॉमिनिक माहिती आहे. आणि हे आहे आपलं विक्टोरिया पॅलेस मेमोरियल. इथे प्रभुपाद यूज टू कम फॉर मॉर्निंग वॉक. इथे प्रभुपाद यूज टू कम फॉर मॉर्निंग वॉक. लागले मला. मॉर्निंग वॉकच्या जागेवर लाकडी लागली मला. एडवर्ड 7 सेलिब्रेटर. आपलेच पैशाने आपलं सगळं बनवलं. आपल्याला जो कर्ज बाजारी करून गेला हा तो कर्ज. हा तो कर्ज नाही. तुमचं कुठला YZ कर्जन XYZ कर्जन. XYZ कर्ज. दॅट इज हाऊ यू से इट. व्हिक्टोरिया मेमोरियल. तर हे आपल्या पैशांवरती बनवलेलं मस्त यार. विक्टोरिया मेमोरियल. खूपच सुंदर असं भव्य दिव्य. विक्टोरिया ताईचं घर, आईचं घर, मावशीचं घर ते पण आहे ते. आणि हे इथे आम्ही सगळे डिवोटीज जे आले होते इथे मायापूरसाठी, त्याच निमित्ताने विक्टोरिया ताईचं घर आम्ही बघायला आलो होतं. प्रथमेश प्रभू काय म्हणणं आहे तुमचं विक्टोरिया ताईच्या घराबद्दल? आता आम्ही आलो तर इकडे दुसऱ्याच कारणासाठी आहे, पण आता निमित्त मात्र आहे की ज्यांनी आपल्याला आपलं लुटलं सगळं आणि ज्यांचे मंदिर आम्ही बघायला आलो ते तोडले, आम्ही त्यांचंच दर्शन घ्यायला झालं. वाईट आयरॉनिक बट इट इज व्हॉट इट इज. हां बरोबर आहे. काय करणार आता, चालेल आता हे पाडू नाही शकत ना. हरे कृष्ण. वास आहे.
उधर से एंट्री है. तर अशा प्रकारे आपण चुकलेलो आहोत. सब लोग निकल रहे, वो लोग भी नहीं बोल रहे. अशा प्रकारे आपण निघालेलो आहोत कारण का आपण एक्झिटच्या इथून एंट्री मारायचा प्रयत्न केलेला आहे. तर आपण आता नीट मार्गावर जाऊ, आता मार्गाला लागू. सो मित्रांनो, आपण आलो आहोत आता व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये. आणि थांबा हां तर आपल्या मागे आहे व्हिक्टोरिया मॅडमचा पुतळा. कोणाचा पुतळा आपल्याला माहीत नाही, पण आहे पुतळा. आणि येथे आपण ब्लॉग करत आहोत. खूपच सुंदर बनवलेलं आहे, पूर्ण मार्बलचं आहे. त्यामुळे पाहूया आपण अजून पुढे काय काय आहे. चला बघूया. आपले कुठलेच सवंगडी इथे दिसत नाही आहे. आपणच एकटे पुढे आलो आहोत असं माझा भास आहे. बघूया इथे काय आहे. ते पूर्ण गार्डन आहे आणि नदी, बॅटल फील्ड, छावणी, युद्धक्षेत्र. आणि येथे आहे काय पत्र. हो हो, इथे युद्धासाठी वापरणारे शस्त्र इथे लावलेले आहेत. आणि इथे आपण कंटिन्यू करूया बुक पाहणं. कुठल्या तरी वेगळ्याच भाषेत, आय थिंक सो हे जे लिहिलेलं आहे ते मुघलांच्या वेळेतलं आहे. होली कुराण, कुराणची पण प्रत इथे आहे. चला पुढे बघू. भगवत महापुराण. हो आहे. इथे आपली ही प्रत आहे. चला पुढे पाहूया. विश्वा डॅगर आपल्या ढाली, सगळे मराठी ढाले आहेत. त्याच्यावरती तुम्ही बघू शकता इथे सुरी पण आहे, ज्याच्याने वायर करता येईल. आणि ही अजून एक आहे. हे सगळे मराठ्यांची आहे. अर्थातच याची जी बनावट आहे ती मराठ्यांची आहे. ही पण एक स्पीअर बघून घ्या. हे साहेब पण उभे आहेत. येथे आपण जाऊया. चला, हे चार्ल्स विल्किन्स. आणि ही आहे तोफ, ही लाईव्ह तोफ आहे तांब्याची. आणि दगडी त्याचं चाक आहेत. तांब्याची पूर्णपणे ही तोफ आहे. याचा वापर करून त्याचा अँगल सेट करू शकत होतो. आणि इथे ती खोट्या बांधण्यात होती. या सगळ्या गणमध्ये ही जी गाडी दिसत आहे त्या गाडीने गोळी आतमध्ये टाकून
त्याला त्याच्या आतमध्ये बारूद टाकायची आणि मग ती गोळी टाकायची. ती गोळी टाकल्यानंतर ती बंदूक चालवायला लागायची. ज्यासाठी ते बारूद ठेवण्यासाठी चामड्याचे कापड वापरले जायचे, जे मंगल पांडेवाला काय बोलतात त्याला आंदोलन. पाऊस पडला आहे आता सध्या विक्टोरियामध्ये. जरा सगळं पळत आहेत. विक्टोरिया पॅलेसमधून निघता पावसाने आम्हाला झोडपले आणि अशा प्रकारे संपला आमचा कोलकात्यामधला पहिला दिवस. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृष्ण प्रेमात अगदी बुडालेल्या एका व्यक्तीबद्दल. तर पाहायला विसरू नका मायापूर यात्रेतल्या शृंखलेतला 3रा व्हिडिओ. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.